नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. दाजीपूरहून राधानगरीकडे येत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 युवक गंभीर जखमी झाल्याची घटना राऊतवाडी गावाजवळील धोकादायक वळणावर घडली. अपघातानंतर संबंधित चारचाकी चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे. या अपघातात योगेश प्रकाश पाटील वय 39, अजिंक्य अशोक पाटील वय 31 हे गंभीर जखमी झाले आहेत. धडकेचा मोठा आवाज ऐकून राऊतवाडी ग्रामस्थ व युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. अपघात घडवून फरार झालेल्या अज्ञात चारचाकी वाहनाचा शोध घेण्यासाठी राधानगरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी राऊतवाडी परिसरातील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी संजय कांबळी, राधानगरी.